वारा खूप सुटला आहे. हे बघा किती झाडं हलत आहेत. पाऊस कमी आहे पण वारा भरपूर आहे. आज पण मुलांना रेड अलर्टमुळे सुट्टी दिली. त्याच्यामुळे मी आज बेड काढला आहे साफ करायला. त्यातलं सगळं सामान काढून ठेवलं आणि नंतर बेड पुसून सगळं सामान आतमध्ये परत लावून ठेवलं. मग किचनमध्ये येऊन एक ट्रॉली साफ करायचं घेतलं. ती स्वच्छ ओल्या कपड्याने पुसली, मग सुक्या कपड्याने पुसली आणि त्यातले डबे सगळे व्यवस्थित लावून दिले. तेलाची किटली असते तिथे, ते ठेवण्यासाठी मला एक पुट्टा होता. मग तो दुर्वाकडे मागितला, तिने आणून दिला. मध्ये मध्ये ती काहीतरी करत होती. तर पुट्ट्यावरती किटली ठेवली म्हणजे खाली तेल लागत नाही. सगळ्यांना सुट्टी असली तरी गृहिणीची कामं काही संपत नसतात. तिला कधी सुट्टी नसते. एक कप्पा झाल्यावर दुसरा वरचा मसाल्याचे डब्यांचा जो रॅक होता तो पण साफ करून घेतला आणि ते सुद्धा डबे स्वच्छ पुसून ठेवले. सगळे डबे मी रिकामे झाले की घासून घेते. त्याच्यामुळे आत्ता काही घासायचे नव्हते. आता जे रिकामे झाले होते वरचे मोठे डबे, ते 3 डबे घासून ठेवले. ब्रेकफास्ट करायचा कंटाळा आला होता म्हणून दुर्वाला सांगितलं ब्रेड आणि न्यूटेला लावून खा. तर तिने तसं करून खाल्लं होतं. पाऊस अजूनही पडत होता. दुपारचा लंच करायचा टाईम झाला. त्यासाठी मी इथे साधी भेंडीची भाजी केली. मिरचीवरती भेंडीची भाजी केली, डाळ आणि गरम गरम भाकरी. तर भेंडीची भाजी मध्ये लसूण टाकली तर ती चांगली लागते. अशी साधीच केली होती भाजी, पण छान लागत होती. थोडं कोकम टाकलं म्हणजे भेंडी चिकट होत नाहीत. थोडंसं आंबट टाकलं की चिकटपणा जातो त्याचा. कधी कधी मी आधी भेंडी भाजून घेते, मग फोडणीला घालते. मग कोकम टाकायची गरज लागत नाही. नाही तर घाई असेल तर अशीच करते, मग कोकम टाकते. मग ती अशी सुट्टी होतात. तर असा होता आजचा लंच. भेंडीची भाजी, गरमागरम भाकरी आणि कारल्याची सक्त्या. एक कारलं होतं, त्याच्या सक्त्या थोड्या लाल तिखटावरती फ्राय करून घेतल्या. डाळ होती, भात होता. तर जेवण झाल्यावरती दुपारी झोपली थोडी. संध्याकाळी उठल्यावरती पाऊस थोडा थांबला होता. मग मशीन लावून झाली होती. कपडे घालून घेतले वाळत. तर असा होता आजचा दिवस. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.